नमस्कार. सत्य मराठवाडामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण धाराशिव जिल्ह्यात आहोत. कळंब धाराशिव हा मतदारसंघ आहे. विद्यमान आमदार कैलास पाटील इथं विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या कामगिरीबद्दल कशी जनता समाधानी आहे काय आहे जाणून घेणार आहोत. आणि शिवसेना म्हणजे दोन, एक उद्धव साहेबांची शिवसेना, त्याचे उमेदवार कैलास पाटील आहेत आणि शिंदे शिवसेनेचे उमेदवार अजित पिंगळे आहेत. तर सर्वसामान्य जनतेचा कौल जाणून घेणार आहोत आपण. या विचारू सर्वसामान्य जनतेच्या मनात काय. नमस्कार साहेब, काय नाव आपलं? नमस्कार, बोला. काय नाव? पठाण आदम इथलेच आहेत का? आहे, आढळा. ह्या मतदारसंघामध्येच येत असेल ना गाव? हो. कोण होईल आमदार असं वाटतंय? काय त्यातलं आपल्याला काय कळत नाही. तरी आपण त्यातले नाहीत. कैलास पाटील आहेत, अजित पिंगळे साहेब आहेत. काय नाव सांगावं कोणाचं? तरी कुणाची तुमची पसंती? महाविकास आघाडी, महायुती? काय आपल्याला त्यातलं काहीच नाही. तरी सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार, काय नाव आपलं? विजयकुमार पोकळे. आता सध्या विद्यमान आमदार कैलास पाटील आहेत. युबीटी गटाचे म्हणजे उद्धव ठाकरे साहेबाचे आणि शिंदे गटाचे अजित पिंगळे आहेत. राज ठाकरे साहेबाचे उमेदवार. तरी आपली पसंती कोणाला असेल? अजितदादा पिंगळे. अजितदादा पिंगळे. कशामुळं? आपल्या खास आणि जुनं कार्यकर्ते ते अनेक वर्षापासून त्यांनी या क्षेत्रामध्ये कार्य केले. अनेक वेळेस राजकारणात अनेक जणांचे झेंडे, अनेक जणांच्या सतरंज्या त्यांनी उचलण्याचं काम केलं. अनेक जणांना त्यांच्याकडूनच आमदार, खासदार ही पदं भेटली. आणि अशा सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज कळंब तालुक्यामध्ये एक ह्या पदाच्या असणारी उमेदवारी मिळालेली. त्यामुळे कळंब तालुक्यातील व उस्मानाबाद तालुक्यातील, धाराशिव तालुक्यातील सर्वच मी मतदार बंधवांना असं सांगू इच्छितो की त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची गरज. तरी आणि अशी चर्चा आहे की ते शिंदे म्हणजे उद्धव साहेबाची शिवसेना सोडून शिंदे साहेबाच्या शिवसेनेत आले. त्याचा कितपत तोटा त्यांना बघायला भेटत नाही? काही तोटा होत नाही, काही नाही. सध्या असणारं जे काही वातावरण आहे ते अतिशय छान आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेबाचं काम, एकनाथ शिंदे साहेबाची धाडसी कर्तृत्व कार्य हे लाख मोलाचं आणि महत्त्वाचं आहे. लाडक्या बहिणीचा सरकारला कितपत फायदा होईल? लाडक्या बहिणीचा फायदा हा नाहीतरी 50 ते 60% पर्यंत जाईल. 50 ते 60% लाडक्या बहिणीचा फायदा या सरकारला होईल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. तरी बरे राज्यात सरकार कोणाचं येईल असं वाटतंय? राज्यात यावेळेस महायुतीचं सरकार आहे. तरी हे आहे सर्वसामान्य जनतेचा कौल. आणखीन काय असंच आपण चालत सर्वसामान्य जनतेचा कौल घेणार आहोत. तरी असं बऱ्याचशा अशा अनेक आपण माणसाच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सध्या आपण काय नाव काका आपलं? धनंजय. इथे विद्यमान आमदार कैलास पाटील आहेत, शिवसेना युबीटी गटाचे, आणि शिंदे गटाचे अजित पिंगळे साहेब आहेत. तरी तुमचं पाठिंबा कोणाला असेल? पाठिंबा तसं काय ना, पण अजित दादा सगळ्या जनता, सगळ्या जनतेच्या याच्यावर. काय काम केलेत अजित साहेबांनी? अजित साहेब निष्ठावंत शिवसैनिक आहे. बरं, ठीक. वरी सरकार कोणाचं येणं असं वाटतंय तुम्हाला? शिंदे साहेब, महायुती. लाडकी बहीण कितपर्यंत सरकारला तारेल? त्याचा किती फायदा होईल 90% सरकारला? फायदा होईल. ठीक. काय नाव आपलं? सर्जेराव महाजन. काय कोणाची हवा आहे सध्या? अजितदादाजी. पिंगळे साहेबाची. अजित पिंगळे साहेबाची तर अशी चर्चा आहे की ती शिवसेना सोडून इकडे शिंदे साहेबाच्या शिवसेनेमध्ये आले. त्याचा कितपत तोटा त्यांना होईल? तोटा नाही, फायदा होईल त्यांना. कशामुळं? कारण अजितदादा हे सर्वसामान्यातून, जनतेतून आलेला कार्यकर्ता. त्याच्यामुळं आता हे जे सध्या वातावरण चाललंय ते घराणेशाहीत चालू आहे. अजितदादा हे सर्वसामान्याचा माणूस असल्यामुळं अजितदादाला एक चांगले दिवस येतील. तरी अशी चर्चा होती की सोयाबीनला भाव नाही का, असं शेतकऱ्याचं परिस्थिती जरा अवघड आहे अशी चर्चा आहे सर्वसामान्य जनतेमध्ये. सोयाबीन हे अर्जेंटिना, अनेक देशातून हे सोयाबीन पिकतं. आपण शेतकरीच आहोत. परंतु काय होतं, सोयाबीन अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना ह्या तिन्ही देशाचा आणि भारताचा मिळून भाव दर येतो. त्यामुळं सरकारला तर हमी घोषित केला आहे. पण ते आचारसंहिता अनेक अडचणी असल्यामुळे येणाऱ्या काळात भावसुद्धा मिळेल, काही शंका नाही. सोयाबीनचा आणि शासनाचा वास्तविक पाहता तेवढा काही अर्थार्थी संबंध येत नाही असं आम्हाला वाटतं. ठीक आहे. असेच जे सर्वसामान्य माणसाच्या प्रतिक्रिया येत आहेत. अजित पिंगळे साहेबाला इथून पाठिंबा दिसतोय. तरी आपण दुसऱ्या लोकांशी बोलू, चर्चा करू. काय बोलतेत लोक, बोलायला भाग पडू त्यांचं. एवढं लांबून येते का? नमस्कार, काय नाव आपलं? इम्रान इक्बाल शेख. कुणाची हवा आहे सध्या कळंब धाराशिव मतदारसंघ?
आता कसं कोण म्हणते कैलास पाटील येतील, कोण म्हणते ते आपले अजित पिंगळे. अजित पिंगळे येतील. तुमचं मत काय? जो विकासाचं काम करत त्याला मतदान देऊ. असं कोणी विकासाचं काम केलंय दोन्ही दोघांपैकी? आता हे पण चांगलेच आपले अजित पिंगळे, परंतु ते सध्या तर ते नव्हते गत वर्षी. कैलास पाटलानं पण केलेलं आहे काम. बरं, कळंब मध्ये आणि महाराष्ट्राच्या जनतेला एकच प्रश्न पडलेला आहे, शिवसेना खरी कुणाची? शिंदे साहेबाची की उद्धव साहेबाची? शिवसेना तर बाळासाहेब ठाकरेची आहे. बाळासाहेबाची शिवसेना आहे, पण आता दोघं बी दावे प्रतिदावे करते. ते म्हणतात आम्ही त्यांचं चालवतो पुढं, शिवसेना म्हणतात उद्धव साहेब म्हणतात आमचीच शिवसेना आहे. खरी सर्वसामान्य जनतेतून खरी शिवसेना कोणाची? बाळासाहेब ठाकरेची. ते म्हणताच येणार नाही, कारण त्यांनी जी स्थापना केलेली त्याची बाळासाहेब ठाकरेची. कोण होईल आमदार? हवा तर अजितदादा पिंगळीची पण आहे आणि कैलास पाटीलांची काटाकाटीच होणार, सांगता येत नाही काही. सांगता येणार नाही. वरी सरकार कोणाचं येईल असं वाटतं? महायुतीचं काय काम आहेत महायुतीची? जनतेचा कौल आहे महायुतीला. आता तर म्हणतात तुम्ही कैलास पाटील इकडं आणि वरी सरकार वेगळं पाहिजे सरकार असं. वेगळी राहिली, हा. सरकारवर त्यांची पण आली तर इकडं महिलांच्या प्रतिक्रिया काय येतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार ताई, लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का? भेटले की कुणाचं सरकार येईल? तुमचं येईल की लाडक्या आमचं नाही सरकार, आता वरी शिंदे साहेबाचं आहे, इकडे शरद पवार साहेब आहेत, भाजप आहे. तुमची पसंती कोणाला आहे? ज्याने ठीक आहे त्या लाडक्या भावालाच. नमस्कार, काय नाव आपलं? लाडक्या बहिणीचे पैसे नाहीत भेटले काय? 60 वर्षाच्या वरची पगार भेटते का तुम्हाला? ठीक या. ही आहे सर्वसामान्य महिला, आणखीन काय बोलायला तयार नाहीत. युवक मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू. युवकाच्या मनात काय चालू आहे हे बघून घेऊ. नमस्कार भैया, काय नाव? नमस्कार, शंकर धेंडुळे. काय हवा कोणाची सध्या? सध्या शैनीची हवा आहे. कोणत्या? शाल. मशाल. आता इकडं समोर कैलास पाटील आहेत हो आणि अजित पिंगळे आहेत, हो. तरी तुमची पसंती कोणाला आहे? कैलास पाटील. कैलास पाटील साहेबाचे काय काय काम आहे? चांगली कामं केले, तरुण तडफदार माणूस आहे. एक 2-3 कामं सांगा त्यांचे. 2-3 कामं काय, रस्त्याची कामं, गोरगरिबाचं जरा हे करते. बरं, जनतेला एकच प्रश्न पडलाय, कळंब धाराशिव असो अगर महाराष्ट्रातल्या जनतेला अगर पाहणाऱ्या प्रेक्षकांना, खरी शिवसेना कोणाची? शिंदे साहेबाची की उद्धव साहेबाची? उद्धव साहेबाची. बरं ठीक आहे. नमस्कार भैया, काय नाव? हनुमंत डुकरे. काय हवा कोणाची? माहोल इलेक्शन माहोल तर काय मशालीचाच माहोल चालू आहे सध्या. कैलास पाटलाचा. काय काम आहेत कैलास कामं पाटील भरपूर साहेबाचे? केलेले आहेत त्यांनी. तरी 2-3 काम. काम म्हणजे रस्ते केलेले, तर कुठे पाण्याचे काम, प्रश्न सोडवलेले आहेत लोकांचे. भरपूर काम आहेत त्यांचे. बरं, वरी सरकार कोणाचं येईल असं वाटतंय? मोदी सरकार तर काय सांगता येत नाही. बरं, इथला आमदार? इथले आमदार कैलास पाटील होते. बरं ठीक आहे. आणि वरी महाविकास आघाडी अगर महायुती याच्यामध्ये अशी स्पर्धा चालू आहे की जाहीरनामे बी चालू केले आहेत, शेतकऱ्यांची कर्जमाफी चालू आहे. कोण म्हणजे असं वाटतंय की कोण सर्वसामान्य शेतकऱ्याची अगर ह्याची पूर्ण करेल असं कोण वाटतंय? पूर्ण करेल तर शिंदे साहेब करते. शिंदे साहेब करते. आणि या पुढे बोला. असं 10 वर्ष झालं या भाजपनं रुपया दिला नाही. असे माणसं पाहिजे बोलायला. हो, गेल्या आठवड्यात म्हणले कोणाच्या खात्यावर 12 वाजता असली फसवा खाल्लं मातीत घाला. भाजप सरकार भाजपवाले कोण निवडून येईल?